हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थर्ड इयर मेकॅनिकल साठी आणि फिफ्थ सेमिस्टर साठी असलेला सब्जेक्ट पॉवर इंजिनिअरिंग। तर बाळांनो, पॉवर इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1 रेफ्रिजरेशन। अकॉर्डिंग टू के स्कीम एमएसबीटी च्या के स्कीम नुसार जो रिवाइज्ड सिलेबस आहे आणि जो रिवाइज्ड सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत पॉवर इंजिनिअरिंगचा युनिट नंबर 1 रेफ्रिजरेशन। ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरला आपण रेफ्रिजरेशनचा कन्सेप्ट पाहणार आहोत आणि रेफ्रिजरेशन साठी यूज केलं जाणारं युनिट पाहणार आहोत। काय असतं बरं रेफ्रिजरेशन? चला तर मग पाहूयात रेफ्रिजरेशन। व्हॉट इज मीन बाय रेफ्रिजरेशन? रेफ्रिजरेशन इज द सायन्स ऑफ प्रोड्युसिंग and maintaining the temperature below that of the surrounding atmosphere। आपल्या सराउंडिंगच्या ऍटमॉस्फिअर मध्ये, आपल्या आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही टेम्परेचर आहे त्यापेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस करायचं आणि ते कमी टेम्परेचर मेंटेन करायचं, याला म्हणतात रेफ्रिजरेशन। मग रेफ्रिजरेशन एक प्रकारचं सायन्स आहे, एक प्रकारचं विज्ञान आहे ज्यामध्ये कमी टेम्परेचर प्रोड्यूस केलं जातं आणि मेंटेन केलं जातं। आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस केलं जातं आणि मेंटेन केलं जातं, याला म्हणतात रेफ्रिजरेशन। मग रेफ्रिजरेशन इज नथिंग बट अ सायन्स ऑफ प्रोड्युसिंग अँड मेंटेनिंग द लोअर टेम्परेचर बिलो दॅट ऑफ सराउंडिंग ऍटमॉस्फिअर। आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस करायचं आणि मेंटेन करायचं, याला म्हणतात रेफ्रिजरेशन। हीट ऑलवेज पासेस फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी अंटिल द थर्मल इक्विलिब्रियम अचीव्ड। तुम्हाला इक्विलिब्रियमचा एक लॉ माहित असेल, थर्मल इक्विलिब्रियमचा, की हीट इज ऑलवेज पासेस फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी। हीट ऑलवेज हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे अशी पास होते। हीट ऑलवेज हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे पास होत असते आणि तोपर्यंत हीट पास होते जोपर्यंत इक्विलिब्रियम अचीव होत नाही। फॉर एक्झाम्पल, इकडे 50 डिग्री टेम्परेचर आहे आणि ह्या बॉडीमध्ये 10 डिग्री टेम्परेचर आहे। 50 डिग्री कडून 10 डिग्रीकडे हीट पास होत राहील, तोपर्यंत पास होईल जोपर्यंत दोन्ही बाजूचं टेम्परेचर इक्वल होत नाही, याला म्हणतात थर्मल इक्विलिब्रियम। मग हीट ऑलवेज पासेस फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी अंटिल इट अटेन्स thermal equilibrium। okay, पुढे the refrigeration is based on the Clausius statement of second law of thermodynamics, which states that it is impossible to construct a device to transfer heat energy from lower temperature to higher temperature without aid of external work। तुम्हाला क्लॉसियसचं एक स्टेटमेंट माहित असेल, त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगितलेला आहे आणि थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ हे सांगतो की हे इम्पॉसिबल आहे की कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे टेम्परेचर पास होईल। हीट नेवर पासेस फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी। हीट कधीच कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे ट्रान्सफर होत नाही। जर तुम्हाला हीटला कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला एक्सटर्नल वर्क डन करावं लागेल। यू हॅव टू डू external work to pass the heat from cold body to hot body, otherwise it is impossible to pass the heat from lower temperature to higher temperature। heat कधीच lower temperature कडून higher temperature कडे पास होऊ शकत नाही एक्सटर्नल वर्क डन केल्याशिवाय। जोपर्यंत एक्सटर्नल वर्क डन आपण करत नाही तोपर्यंत लोअर टेम्परेचर कडून हायर टेम्परेचर कडे हीट ट्रान्सफर होत नाही, याला म्हणतात थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ। आणि रेफ्रिजरेशन मध्ये आपण नेमकं हेच करतो की एक्सटर्नल वर्क डनच्या मदतीने हीट लोअर टेम्परेचर कडून हायर टेम्परेचर कडे पास करतो, याच सायन्सला म्हणतात रेफ्रिजरेशन। चला मग बाळांनो, हे तिन्ही सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, प्लीज एकदा लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहा, अदरवाइज स्क्रीनशॉट घ्या। आता बाळांनो,
या ठिकाणी मी एक वर्ड यूज केलेला आहे, हीट पंप. हीट पंप हे एक असं डिव्हाइस आहे जे काय करतं बाळांनो, की लोअर टेम्परेचरकडून हायर टेम्परेचरकडे हीट ट्रान्सफर करतं. हीट पंप हा लोअर टेम्परेचरकडून हायर टेम्परेचरकडे हीट पास करतो आणि त्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागतं. याला म्हणतात हीट पंप, विच पासेस द हीट फ्रॉम लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. त्यासाठी एक्सटर्नल वर्क डन करावं लागतं. ओके, पुढे मग व्हॉट इज मीन बाय रेफ्रिजरेशन? अँड अमेरिकन सोसायटी ऑफ रेफ्रिजरेशन इंजिनियर डिफाइन रेफ्रिजरेशनची डेफिनेशन: द सायन्स of providing and maintaining the temperature below that of surrounding temperature. असं सायन्स ज्यामध्ये आपण टेम्परेचर प्रोड्यूस करतो आणि मेंटेन करतो. सराउंडिंग ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी टेम्परेचर आपण प्रोड्यूस करतो आणि मेंटेन करतो. सराउंडिंग ऍटमॉस्फिअरचं जे काही टेम्परेचर आहे त्यापेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस करणे आणि त्या टेम्परेचरला मेंटेन करणे, या प्रोसेसला म्हणतात रेफ्रिजरेशन. Refrigeration is the science of producing and maintaining the lower temperature than that of surrounding atmosphere. आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस करणे आणि मेंटेन करणे, याला म्हणतात रेफ्रिजरेशन. इट मीन्स दॅट कंटिन्युअसली एक्सट्रॅक्शन ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी whose temperature is already below the temperature of its surrounding. म्हणजे थोडक्यात काय, अशी एक बॉडी जिचं टेम्परेचर आजूबाजूच्या टेम्परेचर पेक्षा कमी आहे आणि तिचं टेम्परेचर, ते कमी टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचे. समजा एक बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं टेम्परेचर लोअर टेम्परेचर आहे दॅन सराउंडिंग ऍटमॉस्फिअर. आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर पेक्षा ह्या बॉडीचं टेम्परेचर कमी आहे. मग हे टेम्परेचर प्रोड्यूस करायचं, कमी टेम्परेचर इथं प्रोड्यूस करायचं, इथून हीट बाहेर टाकायची, लोअर टेम्परेचर कडून हायर टेम्परेचरकडे हीट बाहेर टाकायची आणि ते लोअर टेम्परेचर मेंटेन करायचं. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की ज्या बॉडीमध्ये हीट कमी आहे तिची हीट कंटिन्युअसली एक्सट्रॅक्ट करत राहायची जेणेकरून तिचं कमी टेम्परेचर मेंटेन राहील. कोल्ड बॉडीचं लोअर टेम्परेचर मेंटेन करण्याकरता त्या कोल्ड बॉडीमधून हीट कंटिन्युअसली एक्सट्रॅक्ट केली जाते, हीट कंटिन्युअसली बाहेर काढली जाते. यालाच म्हणतात रेफ्रिजरेशन. कोल्ड बॉडीचं टेम्परेचर कमी राहावं म्हणून ती त्यामधून कंटिन्युअसली हीट एक्सट्रॅक्ट केली जाते. याच प्रोसिजरला रेफ्रिजरेशन म्हणतात. याचाही स्क्रीनशॉट घ्या, महत्वाचे सेंटेन्स आहेत. झाला असेल बाळांनो. पुढे रेफ्रिजरेशन इफेक्ट, यालाच डिझायर्ड इफेक्ट म्हणतात. आता रेफ्रिजरेशन इफेक्ट म्हणजे काय, त्यालाच डिझायर्ड इफेक्ट म्हणतात. काय बरं रेफ्रिजरेशन इफेक्ट? रेफ्रिजरेशन इफेक्ट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ रिमूव्हल ऑफ हीट फ्रॉम अ सबस्टन्स विच इज टू बी कूल्ड. ज्या सबस्टन्सला तुम्हाला कूल करायचंय, थंड करायचंय, त्या सबस्टन्स मधून हीट एक्सट्रॅक्ट करायची, याला म्हणतात डिझायर्ड इफेक्ट किंवा रेफ्रिजरेशन इफेक्ट. ज्या सबस्टन्सला तुम्हाला कूल करायचंय, थंड करायचंय, त्या सबस्टन्स मधून कंटिन्युअसली हीट एक्सट्रॅक्ट करायची, त्या सबस्टन्स मधून कंटिन्युअसली हीट बाहेर काढायची, याला म्हणतात रेफ्रिजरेशन इफेक्ट, डिझायर्ड इफेक्ट. Desired effect is the effect in which heat is continuously extracted from the substance which is to be cooled. ज्या सबस्टन्सला तुम्हाला कंटिन्युअसली थंड करायचंय त्या सबस्टन्स मधून हीट कंटिन्युअसली एक्सट्रॅक्ट केली जाते, कंटिन्युअसली हीट बाहेर काढली जाते, म्हणजे तो सबस्टन्स थंड राहतो. त्या इफेक्टला म्हणतात डिझायर्ड इफेक्ट किंवा रेफ्रिजरेशन इफेक्ट. लिहून घ्या बाळांनो, महत्वाचं आहे. झालं बाळांनो, तुम्ही स्क्रीन पॉज करूनही लिहू शकता. आता पुढचा जो कन्सेप्ट आपण पाहतोय तो आहे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स मीन्स COP. काय असतो बरं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स? COP इज मेजर ऑफ इफिशियन्सी ऑफ रेफ्रिजरेशन सायकल पर सिस्टीम and is defined as the
सीओपी इज इक्वल टू रेफ्रिजरेशन इफेक्ट डिवायडेड बाय एनर्जी स्पेंड. लक्षात ठेवा सीओपी म्हणजे काय, तर रेफ्रिजरेशन सायकल जी आहे ना, कुठल्याही सिस्टीमची रेफ्रिजरेशन सायकल आपल्याला मोजायची आहे. कुठली एखादी सिस्टीम आहे थर्मोडायनामिक सिस्टीम, त्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये रेफ्रिजरेशन आपण करतोय. आता त्या रेफ्रिजरेशन सायकलची जी इफिशियन्सी आहे, ती इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्याकरता जी टर्म आपण यूज करतो तिला म्हणतात कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कुठल्याही सिस्टीम मध्ये जिथं आपण रेफ्रिजरेशन करतो त्या रेफ्रिजरेशन सायकलची इफिशियन्सी मला मेजर करायची आहे. द मेजर ऑफ इफिशियन्सी ऑफ रेफ्रिजरेशन सायकल ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टीम इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हे एक मोजण्याचं एकक आहे, इफिशियन्सी मोजण्याची एक गोष्ट आहे. यानी तुम्ही रेफ्रिजरेशन सायकलची इफिशियन्सी मोजू शकता की तुमची रेफ्रिजरेशन सायकलची कार्यक्षमता किती आहे. रेफ्रिजरेशन सायकलची इफिशियन्सी मोजण्याकरता जे आपण यूज करतो त्याला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजे सीओपी असं आपण म्हणतो. मग सीओपी म्हणजे काय, तर सीओपीचा फॉर्म्युला आहे रेफ्रिजरेशन इफेक्ट डिवायडेड बाय एनर्जी स्पेंड. जेवढी आपण टोटल एनर्जी लावली त्यापैकी रेफ्रिजरेशन इफेक्ट करता किती एनर्जी यूज झाली याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. जितकी आपण एनर्जी स्पेंड केली, जितकी आपण एनर्जी यूज केली त्यापैकी एकूण किती एनर्जी रेफ्रिजरेशन इफेक्ट मध्ये यूज केली गेली त्याला म्हणतात रेफ्रिजरेशन इफेक्ट. फॉर एक्झाम्पल इकडे पहा, फॉर एक्झाम्पल सीओपी आहे, मी टोटल एनर्जी लावली 100 जूल, 100 जूल एवढी एनर्जी लावली, ठीक आहे. त्यापैकी फक्त 80 जूल यूज झाली. मग 80 डिवायडेड बाय 100 याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. हा झाला ही झाली टोटल एनर्जी स्पेंड. टोटल एनर्जी जितकी यूज केली ती, म्हणजे मी एवढी एनर्जी टोटल प्रोव्हाइड केली त्या सिस्टीमला फॉर रेफ्रिजरेशन पर्पज. एवढी एनर्जी मी प्रोव्हाइड केली, त्यातली यूज किती झाली फॉर रेफ्रिजरेशन 80 जूल. मग रेफ्रिजरेशन इफेक्ट डिवायडेड बाय एनर्जी स्पेंड इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज द मेजर ऑफ इफिशियन्सी ऑफ रेफ्रिजरेशन सायकल ऑफ द सिस्टीम. कुठल्याही सिस्टीमची रेफ्रिजरेशन सायकलची इफिशियन्सी मोजण्याचं एक एकक म्हणजे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. जर तुम्हाला कुठल्याही सिस्टीमच्या रेफ्रिजरेशन सायकलची कार्यक्षमता मोजायची असेल तर आपण कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स यूज करतो. आणि कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला आहे रेफ्रिजरेशन इफेक्ट divided by energy spent, where refrigerating effect is the amount of heat removed and absorbed from the substance to be cooled. Refrigerating effect म्हणजे काय, जेवढी मी टोटल एनर्जी सिस्टीमला प्रोव्हाइड केली त्यातली किती एनर्जी त्या सिस्टीमला कूल करण्यासाठी यूज केली गेली. जितकी टोटल एनर्जी मी त्या सिस्टीमला प्रोव्हाइड केली त्यापैकी किती एनर्जी सिस्टीमने यूज केली रेफ्रिजरेशन करता, त्या सिस्टीमला कूल करण्याकरता किती एनर्जी यूज केली याला म्हणतात रेफ्रिजरेशन इफेक्ट. मग हा रेफ्रिजरेशन इफेक्ट डिवायडेड बाय टोटल एनर्जी स्पेंड इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ओके. मग आउट ऑफ टोटल एनर्जी किती एनर्जी रेफ्रिजरेशन करता यूज केली गेली याला म्हणतात रेफ्रिजरेशन इफेक्ट. आणि रेफ्रिजरेशन इफेक्ट डिवायडेड बाय टोटल एनर्जी याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. लिहून घ्या बाळांनो. चला बाळांनो, लिहिलं असेल स्क्रीन पॉज करून लिहू शकता. द एनर्जी स्पेंट मे बी इन द फॉर्म ऑफ हीट इन वेपर ऍब्सॉर्प्शन सिस्टीम और इन द फॉर्म ऑफ वर्क इन वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. लक्षात ठेवा, जर तुमची सिस्टीम वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम असेल तर तिथं वर्क डन होईल, म्हणजे तुमची एनर्जी वर्क डनच्या स्वरूपात तिथे काम करेल रेफ्रिजरेशन इफेक्ट डेव्हलप करण्याकरता. आणि
जर त्या ठिकाणी वेपर ऍब्सॉर्प्शन सिस्टीम असेल तर त्या ठिकाणी हिटच्या स्वरूपात तुमची एनर्जी काम करेल. वेपर ऍब्सॉर्प्शन सिस्टीम असेल तर तुमची एनर्जी हिटच्या स्वरूपात आहे, हिटच्या फॉर्मॅटमध्ये. आणि जर वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम असेल तर त्या ठिकाणी वर्क डनच्या स्वरूपात काम करेल तुमची एनर्जी. एनर्जी वर्क डनच्या फॉर्मॅटमध्ये असेल जेव्हा वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम असेल, तिथं वेपरला कॉम्प्रेस केलं जातं ह्या सिस्टीम मध्ये, तिथं तुमची एनर्जी वर्क डनच्या फॉर्मॅटमध्ये. आणि जर वेपर ऍब्सॉर्प्शन सिस्टीम असेल तर तिथं तुमची एनर्जी ही हिटच्या फॉर्मॅटमध्ये असते. बोथ मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. पण एनर्जी कुठल्या पण फॉर्मॅटमध्ये यूज केली तरी पण तिचं युनिट मात्र सेम राहतं, कारण ती एनर्जी आहे. COP ऑफ अ वेपर कॉम्प्रेशन सायकल इज जनरली अबाउट 4. वेपर कॉम्प्रेशन सायकल करता कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आहे 4. आणि वेपर ऍब्सॉर्प्शन सायकल करता कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आहे 0.7 to 1.6. म्हणजे वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम मध्ये जास्त कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम मध्ये वेपर कॉम्प्रेस केली जाते आणि मग रेफ्रिजरेशन अचीव केलं जातं. आणि वेपर ऍब्सॉर्प्शन सिस्टीम मध्ये वेपर ऍब्सॉर्ब केली जाते आणि मग रेफ्रिजरेशन इफेक्ट अचीव केला जातो. बाळांनो, याचाही स्क्रीनशॉट घ्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, आता शेवटचा आजच्या लेक्चरचा कन्सेप्ट आहे 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन. 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन इज डिफाइंड ॲज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रिमूव्ह फ्रॉम 1 ton ऑफ आइस विदिन 24 hours when initial condition of water is 0 degree centigrade. बघा, आपल्याला काय करायचंय बाळांनो, यामधून हीट रिमूव्ह करायची आहे. हीट रिक्वायर्ड टू रिमूव्ह, आपल्याला हीट रिमूव्ह करायची आहे. कुठून? 1 ton ऑफ आईस. 1 ton ऑफ आईस म्हणजे 100 किलोग्रॅम आईस घ्यायचा आहे, 100 किलोग्रॅम वजनाचा बर्फ घ्यायचा आहे आणि त्यातून हीट रिमूव्ह करायची आहे. आणि हीट रिमूव्ह करण्याकरता आपल्याकडे आहेत 24 तास विदिन 24 hours. आणि तिथे आपल्याला हीट रिमूव्ह करायची आहे आणि सुरुवातीला इनिशियल कंडिशन काय आहे त्या वॉटरची? 0 डिग्री सेंटीग्रेड. मग लक्षात ठेवा, जेव्हा वॉटरची इनिशियल कंडिशन 0 डिग्री सेंटीग्रेड होती तेव्हा 1 ton ऑफ आईस यातून जेवढी हीट रिमूव्ह करावी लागते त्याला म्हणतात 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन. 1 ton ऑफ आईस मध्ये 24 तासामध्ये 1 ton ऑफ आईस कडून 24 तासामध्ये जेवढी हीट आपण रिमूव्ह करतो त्या हीटला म्हणतात 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन. द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रिमूव्ह फ्रॉम 1 ton ऑफ आईस within 24 hours when initial condition of water is 0 degree centigrade. जर तुमच्या वॉटरची इनिशियल कंडिशन 0 डिग्री सेंटीग्रेड असेल आणि तुमच्याकडे 1 ton ऑफ आईस आहे तर त्यातून 24 तासामध्ये जेवढी हीट आपण रिमूव्ह करतो त्याला म्हणतात 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन. इट इज द युनिट युज्ड फॉर रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशनचं युनिट आहे 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन. 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे काय? जेव्हा तुमच्या वॉटरची इनिशियल कंडिशन 0 डिग्री सेंटीग्रेड असते तेव्हा 1 ton ऑफ आईस मधून 24 तासामध्ये जितकी हीट तुम्ही रिमूव्ह करता त्याला म्हणतात 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन. बिकॉज सेम कुलिंग इफेक्ट विल बी गिवन बाय मेल्टिंग द सेम आईस. मग ती कारण त्याच आईसला मेल्ट करण्याकरता तेवढीच हीट लागते, परंतु कुलिंग इफेक्ट तेवढाच पाहिजे. म्हणजे आईस आणि वॉटर दोघांचं टेम्परेचर 0 डिग्रीचे, पण कुलिंग इफेक्ट तेवढाच पाहिजे. दोघांचं टेम्परेचर 0 डिग्रीच पाहिजे पण त्यातली हीट रिमूव्ह करायची आपल्याला. त्याकरता आपण म्हणतो 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन कन्सेप्ट. टेकिंग लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. आईसची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय आहे? आईसचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे 335 किलोजूल पर किलोग्रॅम. म्हणजे 1 किलोग्रॅम बर्फ घेतला तर एवढी हीट आपल्याला द्यावी लागते. म्हणजे आईसचं वॉटर होतं पण टेम्परेचर तेवढंच राहतं. आईसचं वॉटर करायचंय पण टेम्परेचर तेच ठेवायचंय. त्याकरता किती हीट द्यावी लागते? 335 किलोजूल पर किलोग्रॅम ऑफ आईस. याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन.
याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ओके, मग आता 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे काय? 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे 1000 मल्टिप्लाइड बाय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन विदिन 24 आवर्स म्हणजे डिवायडेड बाय 24. मग 1000 मल्टिप्लाइड बाय लॅटेंट हीट ऑफ आईस 335 24 आवर्स आहेत. एका आवर मध्ये 60 मिनिट आहे म्हणून 24 into 60. मग 1000 मल्टिप्लाइड बाय 335 डिवायडेड बाय ब्रॅकेट करा 24 मल्टिप्लाइड बाय 60 करा. यांचं डिव्हिजन केलं की येतं 232.6 किलो जूल पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला एवढी हीट प्रोव्हाइड करावी लागते फॉर 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. 1 टन रेफ्रिजरेशन करता एवढी हीट प्रोव्हाइड करावी लागते एका मिनिटाला. हे तर आपण थेरॉटिकली काढलं, पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण हेच करायला जातो तेव्हा हीट कमी लागते. प्रॅक्टिकली इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे काय? तर 210 किलो जूल पर मिनिट. म्हणजे 100 किलोचा आईस असेल आणि त्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचंय, कमीत कमी टेम्परेचर मेंटेन करायचंय, तर त्याकरता त्याच्या रेफ्रिजरेशन इफेक्ट करता आपल्याला 210 किलो जूल एवढी हीट प्रोव्हाइड करावी लागते पर मिनिट. म्हणजे एवढी हीट रिमूव्ह करावी लागते, प्रोव्हाइड करावी लागते म्हणजे रिमूव्ह करावी लागते. म्हणजे 100 किलोग्रॅम आईस असेल आणि त्याचं मिनिमम टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचंय, तर 210 किलो जूल एवढी हीट रिमूव्ह करावी लागते. म्हणजेच किती पॉवरच्या याच्यात बोलायचं झालं तर 3.517 किलोवॅट एवढी पॉवर लागते. त्याचा रेफ्रिजरेशन इफेक्ट जर अचीव करायचा आहे तर एवढी पॉवर लागते आणि एका मिनिटाला एवढी हीट रिमूव्ह करावी लागते, एवढं वर्क डन करावं लागतं. मग 1 टन म्हणजे काय? 1 टन म्हणजे 3.517 किलोवॅट म्हणजेच 210 किलो जूल पर मिनिट. हे 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन हे झालं युनिट युज्ड फॉर रेफ्रिजरेशन. या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायच्यात, कारण प्रॉब्लेम मध्ये ह्या व्हॅल्यू दिल्या जात नाही, म्हणून याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. दिस इज द युनिट ऑफ रेफ्रिजरेशन, 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. बाळांनो आता पुढचा कन्सेप्ट आहे एअर रेफ्रिजरेशन. हा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तोपर्यंत सर्व काही समजून घ्या. डाऊट आल्यास नेक्स्ट लेक्चरला विचारा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला एअर रेफ्रिजरेशन बरोबर. बाय स्टुडंट्स.